नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। आपण बीडमधून मागच्या 2-3 दिवसाखाली एक धक्कादायक बातमी वाचलेली होती। बीडच्या पोलीस दलामधील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका अधिकाऱ्यानं मोटरसायकल चोरल्या होत्या। त्याच्यावरती ही वेळ का आली तर तो जंगली रमी आणि ड्रीम 11 हे ऑनलाईन ऍप खेळत होता आणि त्याच्यामध्ये तो पैसा हरलेला होता। त्याच्याकडे अनेक लोकांचं कर्ज झालं होतं, अनेक लोकांचे पैसे होते आणि म्हणून त्यानं मोटरसायकल चोरल्याचा हा धक्कादायक प्रकार केलेला होता। त्याला बीड गुन्हे शाखेनं अटक देखील केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र मागच्या वर्षीच या पोलीस अधिकाऱ्यानं बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामधल्या इन्व्हर्टरच्या 10 बॅटऱ्या चोरल्या होत्या आणि त्यानंतर त्याला 58 बॅटऱ्यासह एक LED सह जप्त केलेलं, त्याचं साहित्य जप्त केलं होतं। हे धक्कादायक उघडकीस आल्यानंतर सगळीकडे खळबळ उडालेली आहे। मात्र हा सगळा प्रकार फक्त ड्रीम 11 असेल किंवा जंगली रमी असेल यातूनच घडलेला आहे। अनेकांना रात्रीमध्ये श्रीमंत व्हायचंय, लवकर श्रीमंत व्हायचंय। आपण मोबाईलवरती अनेक वेगवेगळ्या साईट बघत असताना आपल्याला ह्या सगळ्या ऍड दिसतात आणि अनेक नागरिक लवकर श्रीमंत होण्याच्या नादामध्ये पडलेले आहेत, मोहामध्ये पडलेले आहेत। मात्र आता नागरिकच नाही तर एक लहान लहान मुलं, जी 15-16 वर्षाची मुलं आहेत, ते देखील या गेमच्या आहारी गेलेले आहेत, असल्या ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेले आहेत। त्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणात पैसा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। आता नाशिक मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। नाशिक मधल्या 16 वर्षीय तरुणानं, 16 वर्षीय मुलानं हे गेम मध्ये पैसे हरल्यामुळे ड्रीम 11 आणि जंगली रमी पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून 16 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। नाशिक रोडच्या डायनानगर भागामधील जय भवानी रोडवर तो राहत होता। मागील अनेक दिवसापासून तो या ऍप मध्ये पैसे लावत असल्याचं कुटुंबानं सांगितलेलं आहे। मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। जंगली रमी त्याचबरोबर आता इतर अनेक ऍप आपल्याला मोबाईलवरती पाहायला मिळतात। मात्र ह्या मोहामध्ये अनेक तरुणांची पिढी बर्बाद झालेली आहे, अनेकांनी जमीन विकलेली आहे। आपण मागच्या काही दिवसापूर्वी बातम्या बघितल्या की 30-30, 40-40 एकर जमीन ह्या ड्रीम 11 आणि जंगली रमी मध्ये तरुणांनी घातलेली आहे। अक्षरशः ते बेरोजगार असले, म्हणजे अक्षरशः ते आज रोजाना कामाला जात आहेत, मजुरीने काम करत आहेत। एवढी भयंकर परिस्थिती आलेली आहे। आता यावर सरकार काही ठोस पावले उचलतंय का याकडे देखील अनेकांच्या आशा आहेत। मात्र अद्याप तरी सरकारने यावरती कुठलीही बंधने आणलेली नाही। मात्र एक गोष्ट खरी आहे, आपण आपल्या घरामधल्या मुलांकडे ध्यान देणं गरजेचं आहे आणि आपण स्वतः या गोष्टीची काळजी अतिशय चाणक्षपणे घेणं गरजेचे आहे। अशा मोहामध्ये न पडता, अशा जे आल्लाद पैसे मिळणारे आहेत, न कष्ट करताना घाम करता, ही जी पैसे मिळणारे आहेत याच्या मोहात पडतं कामा नये। आता आपण बघितलं तर सोशल मीडियावर दुसरा आपण एक जर फायदा बघितला असेल तर आपण तुळजापूरची ती भाग्यश्री हॉटेल बघत असतो। कष्ट करणाऱ्या माणसाला काही कमी पडत नाही। फॉर्च्युनर गाडी घेतली त्या व्यक्तीनं 40-45 लाखाची, चांगल्यापैकी हॉटेल चालते, म्हणजे कष्टातून पैसा कमवला तर आपल्याला नक्की यश मिळतं आणि त्याचं समाधान फळ मिळत असतं। मात्र या मोहामध्ये पडून आपण आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे, आपण देखील या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि आजच जे लोक काही हे गेम खेळत असतील त्यांनी कुठंतरी थांबणं गरजेचं आहे। आपले जे पैसे गेलेत ते गेलेत, मात्र असं व्यसन जर लागलं तर एकदा ते व्यसन सुटत नाही। त्यामुळं नवीन जे लोक आहेत त्यांनी तर याच्यात पडलंच नाही पाहिजे। ड्रीम 11 आणि जंगली रमी ही खूपच धक्कादायक रोज एक घटना आपल्याला उघडकीस येते। या प्रकरणातून आपण थांबलं पाहिजे, या प्रकरणामधून काहीतरी शिकलं पाहिजे, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।